हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता पंडित या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे सकाळच्या घाई गडबडीमध्ये आणि स्वयंपाकाने झाली. सकाळी उठलं सगळ्यात आधी घरातल्यांसाठी गरमागरम जेवण बनवत होते. जेवणात आज स्पेशल बेत होता, तोही मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि एक सुंदर अशी कमेंट करायची आहे, म्हणजे माझं काम करण्यामध्ये किंवा माझे व्हिडिओ बनवण्यामध्ये मला एक नवीन प्रोत्साहन मिळत राहील. तर मित्रांनो, आज जेवणाच्या बेतात काय आहे ते तुम्ही सगळ्यात सुरुवातीला बघितलंच आहे. आज आमरस आहे, भजे केलेले आहेत आणि त्यासोबत मी चपाती करते. तर सगळ्यात आधी घरातल्यांसाठी गरमागरम चपात्या आणि भजी बनवायला घेतल्या होत्या. सकाळचा स्वयंपाक उरकत आला आणि विचार केला आज काहीतरी स्पेशल बेत करूया. मग काय, घरातल्या सगळ्यांच्या आवडीची कांदा भजी करायचं ठरवलं. छान मस्त अशी फ्रेश कोथिंबीर वगैरे कापून घेतली, पण त्याआधी मला चपात्या पूर्ण करायच्या होत्या. तर त्याचाही एक छोटासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं, कारण बरेच दिवस झाले निवांत अशा गप्पा होत नाहीत. तर म्हटलं आज तुमच्यासोबत छान मस्त निवांत गप्पाही होतील आणि ब्लॉगही शूट करून होईल. तर म्हटलं आज रस पोळी तर करतोच आहे, तर त्यासोबत तिखट पण काहीतरी हवं, सगळं गोड गोड नको. मग त्यामुळेच मग कांदा भाजी करायला घेतली. कांदा भाजी करण्यासाठी छान मस्त असा कांदा कापून घेतला, हिरवी मिरची कापून घेतली, कोथिंबीर घेतली. त्यानंतर बेसन पीठमध्ये मी आज फक्त हळद टाकली होती, धना पावडर, मीठ, ओवा आणि थोडस जिरं टाकून घेतलं आणि मस्त असं पातळ असं पीठ भिजवून घेतलं आणि त्यामध्ये कापलेला कांदा, कोथिंबीर, मिरची टाकून घेतलं आणि मस्त पीठ भिजवून घेतलं आणि कढईत गरमागरम भजी तळायला घेतली. भजी तळतानाचा हा सुवास आणि आवाज ऐकूनच दुप्पट होऊन जाते नाही का. कारण सगळ्यांचा जेवणाचा बेत जो असतो तो सगळ्या शेवटच्या म्हणजे तो बिलवण्याला काय आहे त्यावरती डिपेंड असतो. तर ज्यावेळेस गोड आंबे रस वगैरे असेल त्यावेळेस विशेष वेगळं काही मी घेत नाही, पण भजी पापड वगैरे तळून घेते. पण आज पापड वगैरे वरती ठेवल्यामुळे काढायचा कंटाळा केला आणि म्हटलं चला झटपट भजी जितके होतील तितके करूयात. तर त्याचसोबत आज थोडी स्वच्छता मोहीम राबवली होती सकाळी सकाळी, त्यामुळे मग आज सगळं आवरून ठेवण्याकडे जास्त लक्ष होतं. सकाळचं काम करत करत मैत्रिणीशी बोलत बोलत फोनवरती घरातलं सगळं काम उरकून झालं होतं आणि त्यानंतर म्हटलं अरे आज तर व्हिडिओ शूट करायचाच राहिला, पण मग तुमच्यासोबत काही ना काहीतरी रोजचं एक नवीन गोष्ट शेअर करायची असते. त्यासाठी मग जेवणाचा, बाजारातला आणि बऱ्याच काही गोष्टी मी पुढे शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. ते व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना, वहिनी, काकू, मावशी, ताई, आत्या, मामी वगैरे कोणी असतील ज्या माझे व्हिडिओ बघू शकतील असं तुम्हाला वाटतं त्यांना नक्की शेअर करा. म्हणजे ऍटलीस्ट एका मैत्रिणीने 5 जणींना जरी शेअर केलं तरी माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचतो. साधारण माझ्या चॅनलवरती आज 4200 सबस्क्रायबर आहेत. 4200 सबस्क्रायबर पैकी पाच असा 100 जणांनी शेअर केलं तरी सुद्धा किती लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो विचार करा तुम्हीच. तर चपात्या तर झाल्या होत्या, मी रस आधीच करून फ्रीजला ठेवला होता थोडं थंड होण्यासाठी. त्यानंतर मग भजी वगैरे तळायला घेतले होते. भजी वगैरे झाल्यानंतर जेवणाची तयारी पूर्ण झाली होती ऑलमोस्ट. तर दुपारचं जेवण दुपारच्या जेवणात आंबारस झाला म्हणजे दुपारनंतर थोडीशी विश्रांती लागतेच, पण त्याआधी आंबेरसावरती ताव मारणं हे गरजेचं असतं. त्याचमुळे तोही देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर बघू शकताय मस्त असा रस, आंबेरस घट्ट दाटसर आणि मस्त असा आंबेरसाचा कलर आलेला आहे. त्याला इथे कुरकुरीत अशा भजी तळून घेते मी. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओवा वगैरे टाकून आपण जी भजी करतो तिला काही वेगळीच टेस्ट आलेली असते. आणि कधी कधी काय होतं, आपण खूप मन लावून एखादी गोष्ट करतो पण तिला फार छान चव येत नाही आणि धावपळीत एखादी गोष्ट झटपट करून टाकून देतो पण तिला खरंच खूप सुंदर चव येते. तर बघू शकता फायनल आता माझं ताट रेडी झालेलं आहे. बघू शकता शिवम आधीच जेवायला बसलेला होता. शिवम जेव्हा आणि मी जेवायला बसणार होतो. तर इथे रस आहे, भजी आहे आणि चपाती आहे. तर या पद्धतीने आता जेवणाची तयारी आमची चालू आहे.
बघू शकता एवढा सगळा रस फस्त करायचा आहे, कारण एकदा मी आंबे रस बनवून ठेवला की तो परत उरवून ठेवत नाही, तो खराब होतात असं म्हणतात. त्यामुळे बघू शकता, पहा आजचा दुपारचा मस्त असा बेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे रसरशीत आंब्याचा रस सोबत गरम चपाती आणि कुरकुरीत भजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग आता मस्त जेवून घेतो आणि पुढच्या कामाला लागतो. दुपारचं जेवण आणि थोडी विश्रांती झाल्यानंतर वेळ झाली माझ्या कामाची. मी बाजारात आले होते आजचा स्टॉल लावण्यासाठी. रोजची धावपळ असते पण स्वतःच्या पायावर उभं राहून काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बघू शकता तुम्ही भरपूर दुकानाचे बाजारात लागलेले असतात, पण आपलं छोटस का होईना पण आपलं दुकान जेव्हा आपल्याला त्या बाजारामध्ये दिसतं खरंच खूप सुंदर वाटतं, मस्त वाटतं. बघू शकता या पद्धतीने माझं स्टॉल मी लावलेलं आहे. त्यानंतर आजचं स्टॉलचं काम आटपून आम्ही थेट निघालो डीमार्ट मध्ये, कारण मला घरातल्या काही किराणा संपला होता, तो घ्यायचा होता. घरात आज थोडी शॉपिंग घ्यायची होती. डीमार्ट मध्ये आल्यावर काही गोष्टी घ्यायची आणि कोणती नाही यात अर्धा वेळ जातो. मग शेवटी लागणारा सगळा किराणा आम्ही खरेदी केला, कारण इथे आल्यानंतर काय घ्यावं आणि काही नको असं होतं. पण मी लिमिटेडच गोष्टी घेतल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो. घरी आल्यावर रात्रीचं जेवण झालं, मग सुरू झाली गृहिणीची शेवटची आणि महत्वाची ड्युटी, म्हणजे रात्रीची भांड्यांची आवरावर. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या बाटल्या भरून फ्रीज मध्ये ठेवल्या आणि ही रात्रीची भांडी सिंक स्वच्छ करून घासायची आहेत. रात्रीचं सिंक साफ केलं की सकाळी उठल्यावर मन अगदी प्रसन्न असं होतं. तर मैत्रिणींनो, आज ब्लॉग संपवताना मला माझ्या सर्व मैत्रिणी भगिनींची एक खास गोष्ट सांगायची आहे. दिवसभर आपण घर, कुटुंब, मुलं आणि सगळ्यांची काळजी घेण्यात इतकं गुंग होऊन जातो की स्वतःलाच विसरतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने, प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी थोडासा वेळ नक्की काढायला हवा. आपण स्वतःच असं काहीतरी करायला हवं. मग तो एखादा छोटासा व्यवसाय असू दे, छोटासा छंद असू दे किंवा स्वतःचा बिझनेस असू दे. जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभा राहतो ना, तेव्हा तो आत्मविश्वास मिळतो ना, तो खरंच खूप मोलाचा असतो. त्यामुळे घर सांभाळून स्वतःच्या स्वप्नांसाठी नक्कीच पाऊल उचला आणि काही ना काहीतरी करत राहा. भरपूर गोष्टी असतात, आपण महिला घरात बसून करण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही विचार करा, घरातच आपण किती साऱ्या गोष्टींचं नियोजन करत असतो. उद्याचा स्वयंपाक, आजचं सकाळचं, दुपारचं जेवण किंवा उद्या काय करायचं आहे त्याची तयारी आजपासून करतो. म्हणजे परवा रात्री जर इडली करायची असेल तर आज रात्रीच आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत. या गोष्टीचं नियोजन जर आपण करू शकतो तर बाकीच्या गोष्टींचं सुद्धा नियोजन आपण करू शकतो. म्हणजे अशा खूप गोष्टी असतात करण्यासारख्या, पण ते आपल्या पटकन लक्षात येत नाही किंवा आपल्याला सुचत नाही. पण सकाळची कामावर उरकून झाल्यानंतर दुपारचा जो निवांत वेळ असतो त्यावरती युट्यूब वरती छान छान व्हिडिओ बघा, छान छान माहिती मिळते आणि स्वतःसाठी असं काहीतरी वेळ काढा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी सुचतील. कारण जोपर्यंत तुम्ही वेळ काढणार नाही, मी काही करू शकत नाही, मला काही जमतच नाही, असं काही नसतं. घरात बसून तुम्ही मेहंदी क्लासेस, रांगोळी क्लासेस किंवा लहान मुलांचे क्लासेस, शिवणकाम, त्यानंतर ऑनलाईन सेलिंग, पिकोफॉल वगैरे, ब्लाऊज शिलाई, ड्रेस शिलाई, अशा खूप काही गोष्टी करू शकतात. काही जणांना जेवण बनवून देण्याचा छंद असतो, म्हणजे जेवण बनवण्याचा वगैरे, तर तुम्ही असं सुद्धा काम, मेसचं वगैरे असं काम करू शकतात. तर ज्या मैत्रिणींना अशी कामं करण्यामध्ये इंटरेस्ट, म्हणजे ज्या कामात तुम्हाला इंटरेस्ट असेल ती कामं तुम्ही करू शकतात. तर मंडळी, असा होता आजचा माझा ब्लॉग आणि साधा सिंपल धावपळीचं डेली रुटीन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मला एक कमेंट करून नक्कीच सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा आणि मला एक कमेंट करा, म्हणजे काय की हाय ताई, आजचा ब्लॉग छान होता, आजचा ब्लॉग मस्त होता, आजच्या ब्लॉग मध्ये ही गोष्ट आवडली, ती गोष्ट आवडली. या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही जेव्हा अशी छान कमेंट करतात त्यावेळेस त्या कमेंटला प्रत्युत्तर करताना आमचा आनंद द्विगुणित झालेला असतो आणि अजून नवीन छान छान व्हिडिओ बनवण्यामध्ये हुरूप येतो. त्यामुळे तुमची एक कमेंट आमच्यासाठी खरंच खूप मोलाची असते. त्यामुळे ती एक कमेंट अगदी प्रेमाने तुम्ही आम्हाला केली तर खरंच खूप छान होईल. तर मित्रांनो, युट्यूबला सबस्क्राईब नक्कीच करा. इंस्टाग्रामला स्नेहा संदीप हे माझं अकाउंट आहे, तिथे सुद्धा फॉलो नक्की करा. आणि युट्यूबला, फेसबुकला स्नेहलता संदीप सोनवणे, स्नेहलता पाटील सोनवणे हे माझं फेसबुक आयडी आहे, तिथे सुद्धा नक्की फॉलो करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
हो हो स्वामी समर्थ.